प्रसादाकडनं किंवा सईकडनं सांगण्यात येतं की भावा मन जिंकलंस तू बॅकफुटला राहिलास आणि समोरच्याला खेळायला दिलास. ज्यावेळी मी कम्फर्ट झोनला जाईन ना की याच्याला अभि होत आहे त्यावेळी ते खूप बनचुकेपणा होईल आणि ते खूप आपण सोप्या भाषेत चेपणं म्हणतो ना, चेपायला लागू आपण, जे कधीच होऊ नये. मी ज्यावेळी लिहितो म्हण किंवा कधी कला ते मी कॅरेक्टर्सवर जास्त भर देतो की सर हे कॅरेक्टर आपल्यातलं कुठेतरी वाटलं पाहिजे, हे कॅरेक्टर आपल्या आजूबाजू किंवा हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग झालं पाहिजे, हे कॅरेक्टर मला आवडलं पाहिजे. ती ट्रोलर्स नावाची एक जमात आहे ना, ती म्हणजे आय डोंट नो यार, म्हणजे मला ह्या मागचं मी कधीतरी वेळ मिळाला की रिसर्च करणार आहे की त्यांना पैसे मिळतात ट्रोल करायचे की त्यांना मानसिक आनंद मिळतो. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. बरं, या चित्रपटाचं नाव घेताना सगळ्याच कलाकारांना त्रास होतोय, पण मला नाही होते का चिकी चिकी बुम बुम असं या चित्रपटाचं नाव आहे. आणि माझ्यासोबत आहेत लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार प्रसाद खांडेकर. नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? मस्त, मजेत आहे अंकिता. तू कशी आहेस? किती दिवसांनी भेटलीस ग? मी खूप मस्त. तुला फक्त मी मोबाईलवर किंवा याच्यावर टीव्हीवर बघतोय. मी खूप जेन्युइनली, आणि या गप्पा आमच्या नेहमीच जेन्युइन असतात, मग त्या कॅमेरा मागे असू दे किंवा कॅमेरा पुढे असू दे. नावापुढे इतकं काही लावण्याची जी मजा आहे ना, हे मला बोलतानाही फार आनंद होतो. जेव्हा मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू स्टार्ट केलेला तेव्हा मी फक्त म्हणायचे की अभिनेता प्रसाद खांडेकर माझ्यासोबत आहे, पण आता लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असं म्हणूया. हे किती भारी फिलिंग आहे ऐकताना. याआधी प्रेक्षकांनी लेखक, दिग्दर्शक या माध्यमातून मला पाहिलंच आहे, अभिनेता या माध्यमातून पाहिलंय. माझं आता नाटक आलंय थेट तुमच्या घरातून, त्याच्यात मी निर्माता म्हणून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आलोय. परंतु फिल्मसाठी येस, सुनील नारकर यांच्या नारकर एंटरटेनमेंटची निर्मिती आहे आणि त्यात मी आणि सेजल पेंटर आम्ही सहनिर्माते म्हणून आलोय. खूप भारी वाटतंय. आणि पण जेवढं भारी वाटतंय ना, एवढी सगळी बिरुद लागल्यानंतर किंवा एवढं सगळं नावापुढे लागल्यानंतर तेव्हाच जबाबदारी पण खूप वाढते याची जाणीव झाली आहे. म्हणजे आत्तापर्यंत फक्त क्रिएटिव्ह गोष्टी डोक्यावर होत्या की लेखन, दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून, पण आता सहनिर्माते आल्यावर ते जरा कमर्शियल पण कसं करायचं, ते सरांची रिकव्हरी कशी करायची, काय कसं करायचं, ते पण जरा प्रेशर येतं. पण आय एन्जॉय लॉट. म्हणजे मला आवडतंय जरा मल्टीटास्किंग आणि सगळंच. मला ना जेव्हाही तुमचे चित्रपट येतात तेव्हा एकदा येऊन तर बघा, थेट आमच्या घरातून, कुर्र आणि आता चिकी चिकी, ही नावं कुठून सापडतात? म्हणजे जेव्हा टीजर आला म्हटलं असं कुठे नाव असतं, आणि असतं असं नाव, पण हा कोण विचार करतं की चित्रपटाला चला चिकी चिकी बुबुम बुम नाव देऊया? कसं होतंय? माझा प्रॉब्लेम काय माहिती अंकिता, मी ना स्क्रिप्टिंग लेवलला पण मी खूप सगळं उत्तम करतो, परंतु नावं हा माझा बेसिक प्रश्न. म्हणजे माझ्या अर्ध्या गोष्टींना किंवा कलाकृतींना नावं ही इतरांनीच दिलेली आहेत, मित्रांनीच दिलेली आहेत. म्हणजे आता कुर्र हे नाव विशाखाताईला सुचलेलं. जसं एकदा येऊन तर बघा हे नाव आम्ही रेकीला गेलो होतो त्यावेळी आमच्या ड्रायव्हरला सुचलं. त्या गोष्ट त्याने गाडीत ऐकली नाही, मग त्याने नाव सुचवलेलं आहे. किंवा थेट तुमच्या घरातून एक टीमच्या डिस्कशनमधनं नाव आलं. आणि आता येस, चिकी चिकी बुबुम बुम हे नाव स्वप्नील दाने सुचवलंय. आणि जेव्हा त्याने सुचवलं त्यावेळी आम्ही म्हटलं येस, लॉक, हेच करेक्ट आहे, मस्त आहे. म्हणजे बघ ना, त्या नावातून म्हणजे आता फिल्म बद्दल बोलशील तर ती एक अख्खी सस्पेन्स कॉमेडी असलेली फिल्म आहे. आणि ह्याच्यातनं तुला ह्युमर तर आउट होतो सुद्धा नाव ऐकल्या, पण त्याच्यातनं तुला एक काय हा गोंधळ आहे किंवा हे काय असावं, हा जो एक ह्युमर लेवलला जो सस्पेन्स हवाय तो पण क्रिएट होतोय. आणि हे नाव जस्टिफाय कसं झालंय किंवा हेच नाव काय ते डेफिनेटली तुला आणि प्रेक्षकांना सगळ्यांना फिल्म बघितल्यावर कळेल. कारण इटसेल्फ हे कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये. ज्यावेळी चिकी चिकी बुबुम बुमचा रेफरन्स येतोय फिल्ममध्ये, त्यातही फिल्म टर्न घेते, ट्विस्ट घेते, तेव्हा ते नाव कसं जस्टिफाय झालं ते फिल्म बघितल्यावर कळेलच तुला. अगदीच. पण मला नाही, खूप हा प्रश्न मला विचारायचाच होता की जेव्हा आपण आपल्या कलाकारांना चित्रपटात घेतो ज्याच्यासोबत आपण खूप वेळ घालवलाय, कधीतरी एक अर्धी ऑडियन्स येते असं म्हणतात की हा यांनाच घेतो, यांच्या चित्रपटात हेच कलाकार दिसतात. पण अर्धी ऑडियन्स जी आहे त्यांचा थॉट प्रोसेस वेगळा आहे. ते असं विचार करतात
की कम्फर्ट झोनमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते काम अजून छान होतं. फॉर एक्झाम्पल, इफ नम्रता सोबत जास्त काम करतो तर आपल्याला माहितीये किंवा दिग्दर्शकाला माहितीये की नम्रताकडून नक्की काय काढून घ्यायचंय. इथे दोघांमध्ये बॅलन्स साधताना प्रसादची कशी तारांबळ उडते? मुळात या फिल्ममध्ये म्हणजे आता अपार्ट फ्रॉम हास्य जत्रा स्वप्नील दादा आहे, प्रार्थना आहे, अभिजित चव्हाण आहे, निखिल रत्नबारकी आहे, ऐश्वर्य आहे, श्लोक आहे माझा मुलगा, असे म्हणजे अपार्ट फ्रॉम हास्य जत्रा पण कलाकार आहेत. परंतु हास्य जत्रेतले कलाकार या फिल्ममध्ये आहेत ते यासाठी नाही आहेत की ते हास्य जत्रेतले आहेत किंवा ते मित्र आहेत, पण ते त्या त्या कॅरेक्टरला त्या त्या व्यक्तिरेखेला जात आहेत. आणि बऱ्याचदा आम्ही इव्हेंटसाठी बाहेर जातो किंवा काही नाटकाच्या निमित्ताने लोक भेटतात, ते प्रत्येकजण इच्छा व्यक्त करतात की तुम्हाला आम्ही टेलिव्हिजनवर बघतो, तुम्हाला आम्ही नाटकात बघतोय, तर तुम्हाला आता मोठ्या पडद्यावर बघण्याची खूप इच्छा आहे. तर येस, आता हास्य जत्रेतली खूप मोठी फौज एकत्रितपणे मोठ्या पडद्यावर तुमचं मनोरंजन करायला तयार आहे. आणि कम्फर्ट झोनचं म्हणशील तर यातले ना आता सगळेच कलाकारांना मित्र जरी असले ना तरी ते पहिले डिरेक्टर ऍक्टर आहेत. म्हणजे मला खरंच आवडेल की आमच्या हास्य जत्रेत तू बघितलंस तर सगळे प्रासंगिक विनोद असतात, सिच्युएशनल कॉमेडी असते. सो ही फिल्म सुद्धा चिकी चिकी बुबुम बुम सुद्धा सिच्युएशनल कॉमेडीवरच बेस आहे, त्या प्रासंगिक विनोदांवर बेस आहे. आणि म्हणजे आमच्या आता हास्य जत्रेतले दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर हे गेली 7 वर्ष आता हास्य जत्रा, त्याच्या आधी एक 5 वर्ष वेगळा टेलिव्हिजनचा शो त्यांच्याबरोबर मी करतोय. सो त्यांच्याकडनं जे काही मी शिकलोय थोडंफार अजून प्रासंगिक विनोद, सिच्युएशनल कॉमेडी गोस्वामी सरांकडनं, मोठे सरांकडनं, तेच ह्या चित्रपटात मी आणि माझा सोबत लेखन केलंय प्रथमेश शिवलकर पम्याने. सो आम्ही दोघांनी ते ह्या चित्रपटात उतरवण्याचा प्रयत्न केलाय. आणि गोस्वामी सरांनी पण खूप धमाल आणली, म्हणजे एकूण एक सगळ्या कॅरेक्टर्सनी धमाल आणली आहे. श्याम राजपूत, निखिल बने आणि नम्रता संबेराव ह्या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून आले आहेत. का तर त्यांनाही चित्रपटाचा भाग व्हायचा होता म्हणून ते बोलले आम्ही छोटीशी काय इंटरव्ह्यू, पण आम्हाला पाहुणे कलाकार म्हणून ते आता पाहुणे कलाकार म्हणून या चित्रपटात आहे. बाकी चेतना भट, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, सचिन गोस्वामी सर, प्रभाकर मोरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, मी, अशी एक जरा भली मोठी वनिता खरात, वनिता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे, जे तुम्हाला पोस्टरवरनं आणि टीजरवरनं पण अंदाज आलाच असेल की पोस्टरमध्ये ज्या पद्धतीने वनितेला आम्ही प्लेस केलंय. सो एकूणच सगळ्यांनी मिळून एक 2-2.5 तास धमाल केली आहे, 2-2.25 तास मजा आहे. पण हे सगळं लिहिताना ही सगळी कॅरेक्टर आपण लेखक एका पेपरवर लिहितो की वनिता, नम्रता, जी काही आहेत की प्रसाद, ही सगळी कॅरेक्टर लिहिताना कधीतरी असं होतं की अरे या कॅरेक्टर बरोबर जस्टिस होत नाहीये, थांब याचं काहीतरी वाढवूया, पुढे काहीतरी लिहूया, का लेखक म्हणून तू ठाम असतोस हिला 2 वाक्य तर 2च वाक्य देऊया? ह्याबद्दल ना अंकिता मी असं म्हणेन की हास्य जत्रेत सुद्धा बऱ्याचदा मला प्रसादाकडनं किंवा सईकडनं असं सांगण्यात येतं की भावा मन जिंकलंस, तू बॅकफुटला राहिलास आणि समोरच्याला खेळायला दिलास. तर नॉट ओन्ली फॉर फिल्म और नाटक पण एकूणच सगळंच लिहिताना, म्हणजे तिथे जर मी लेखक आहे तर मी सहज माझ्यासाठी मी काही पंचेस आणि मी फ्रंट फुटला राहूच शकतो, पण ते फक्त लेखक म्हणून असतो. त्यामुळे बाकी कलाकृती लिहिताना सुद्धा माझ्या डोक्यात तेच असतं किंवा सादर करताना तेच असतं की त्या सीनची, त्या प्रसंगाची काय गरज आहे, व्यक्तिरेखे त्याने तितकेच मोजकेच डायलॉग बोलणं अपेक्षित आहे का, नाहीतर एखादी बडबडी बाई असेल जिचा त्रास होतोय समोरच्याला तर तिने खूप बोलणं अपेक्षित आहे. सो त्या प्रसंगाची आणि त्या व्यक्तिरेखेची काय गरज आहे त्यानुसार ते डेव्हलप होतं. मग तिथे म्हणजे स्वप्नीलदा असो वा बने असो या मी असो, कोणी असो, पण त्या सीनची आणि त्या प्रसंगाची काय गरज आहे. आणि मला वाटतं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लेखकाने जर तटस्थपणे लिहिलं तर त्या प्रसंगाला, त्या कलाकृतीला न्याय मिळतो. दिग्दर्शक म्हणून माझं तिकडे एवढाच प्लस पॉईंट होता माझ्याकडे की मला सगळ्यांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट्स माहिती आहेत, इतकी वर्ष एकत्र काम केल्यामुळे. सो इथे प्रथमेश काय रिॲक्ट करेल किंवा इथे रोहित काय करू शकतो आणि इथे रोहितने काय नाही केलं पाहिजे, ही मग त्यावेळी दिग्दर्शक माझ्यातला उपयोगी पडला मला या एकूण सिनेमाच्या प्रोसेसमध्ये. पण हे सगळं सुरू असताना एका बाजूला नाटक सुरू आहे, एका बाजूला एक हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम जो सुरूच आहे, तो काय बंद होत नाहीये किंवा तो होऊ नये
पण हे सगळं सुरू असताना प्रसाद तू स्वतःची काळजी कधी घेतोयस म्हणजे या सगळ्या बिझी स्केड्यूलमध्ये? चांगला प्रश्न आहे, म्हणजे याच्यावर नेहमी ओरडत असतात. पण मी असं म्हणेन की माझी काळजी मी घेण्यापेक्षा माझे मित्रमैत्रिणी आणि माझे घरचे जास्त घेतात. कारण मी आता जास्त वेळ फील्डवर असतो, म्हणजे हास्यजत्रेच्या सेटवर म्हण, नाटकाचे ते म्हण, दौऱ्यात म्हण. आणि आता ज्यावेळी शूटिंग असतं त्यावेळी घरून डबा येतो माझा, दोन्ही टाइम घरून डबा येतो. किंवा प्रयोगाला जात असताना सगळे मित्रमैत्रिणी सोबत असतातच, दादा हे खाऊ नको, दादा ते गोड खायचं नाही, ते बाजूला ठेव किंवा काय. सो मला असं वाटतंय की म्हणजे घरच्यांमुळे आणि मित्रमैत्रिणींमुळे माझ्यापेक्षा माझी काळजी ती लोक जास्त घेतात. आणि असावेत असे मित्रमैत्रिणी आणि सगळी घरची मंडळी आपल्या आजूबाजूला. खूप मस्त. पण कधी हा एक खूप मला प्रश्न विचारायचाच होता की कधी विचार केला की एक असतं ना की आपण खिशातून 10 रुपये लावताना पण फार विचार करतो देताना समोरच्याला की अरे 10 रुपये देतोय. इतका मोठा चित्रपट, को प्रोड्युसर म्हणून चित्रपटात असणं आणि एखाद्या निर्मात्याला कन्व्हिन्स करणं की सर हा चित्रपट आपण करूयात, हे किती स्ट्रगल असतं आणि किती कन्व्हिन्सिंग पॉवर असते. स्ट्रगल ना अंकिता, मला असं वाटतं म्हणजे आपल्या इंडस्ट्रीत जे कोणी आहेत ना, लेखक असो, दिग्दर्शक असो, अभिनेता असो, निर्माता असो, मग ते लाईटवाले असो किंवा DOP असो, स्ट्रगल ना हा संपतच नाही, आपला आयुष्यभर संपत नाही. म्हणजे आणि तो संपूही नाही की ज्यावेळी मी कम्फर्ट झोनला जाईन ना की याच्याला अभि होत आहे, त्यावेळी ते खूप बनचुकेपणा होईल आणि ते खूप आपण सोप्या भाषेत चेपणं म्हणतो ना, चेपायला लागू आपण, जे कधीच होऊ नये. आणि येस, नो डाऊट मी सगळं क्रेडिट सुनील नारकर आणि यांना देईन. कारण सुनील सर तसे स्वतः, सुनील नारकर आमचे जे निर्माते आहेत ते हॉलिवूडला स्वतः ॲक्टर म्हणून काम करतात. मराठी म्हणजे त्यांना आत्ता जवळजवळ 1986ला त्यांनी मुंबई सोडली आणि ते लॉस एंजेलिसला स्थायिक झाले. सो त्यांना स्वतःला त्यांच्या मातृभाषेचं ऋण म्हणून काहीतरी फेडायचं होतं. आणि मध्यंतरी मी अमेरिकेत असताना एक मीटिंग झाली आमची आणि त्यांना गोष्ट ऐकवली आणि सर बोले येस विल ऑन, मला आवडली ही गोष्ट. आणि दुसरी आमची सहनिर्माती सेजल पेंटर, कारण ती आहे त्यामुळे मी आणि सुनील सर कम्प्लीट तिच्यावर प्रोडक्शनचं डोक्यावर टाकून, म्हणजे मी क्रिएटिव्हली काम करतोय, सर फायनान्शियली बघतायत, असं सगळं जुळून आलंय. पण येस, डेफिनेटली याचं सगळं क्रेडिट सुनील नारकर यांना आहे. पण आत्ता पुढे काय? कारण का चिकी चिकी बुम बुम आहेच, थेट तुमच्या घरातून आहेच, हास्य जत्रा आहे, बाकीचे सगळे कार्यक्रम आहेत, पुढे काय? पुढे एक फिल्म अजून कम्प्लीट झाली आहे, जिचं पोस्ट प्रोडक्शन पण आत्ता 90% कम्प्लीट झालं आहे, जी पुढच्या 5-6 महिन्यात तुमच्या भेटीला येईलच. नंतर जरा आता चिकी चिकी बुबूमचा बज कमी झाल्यावर मी त्याच्याबद्दल ओपन करेन. पण येस, जरा अजून छान छान फिल्म्स आणि नाटकं ही द्यायची आहेत प्रेक्षकांना. म्हणजे आता प्रजाकार प्रोडक्शनच्या अंडर मी नाट्यनिर्मिती सुद्धा केली आहे. सो छान छान कलाकृती लोकांसाठी आणायच्या आहेत, ज्या त्या रिलेट करतील. आता म्हणजे रिलेट करतील म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की जर त्या लोकांनी कुठेतरी स्वतःची रिलेट केल्या पाहिजे. म्हणजे ह्युमर ह्या गोष्टी आहेतच, म्हणजे आता आम्ही सगळे आहेत म्हटल्यावर कॉमेडी तर असेलच, ह्युमर तर असणारच. परंतु लोक ज्यावेळी ते स्वतःशी रिलेट करतात ना त्यावेळी मजा येते. म्हणजे आता या चिकी चिकी बुबुंबू मध्ये पण तू बघशील ना, एक रियुनियन करायला सगळी मित्रांची टोळी एकत्र जमली आहे. सो त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ना, ते तुम्ही कुठेतरी अरे हा असा मी आहे, अरे हा असा मी आहे, हे तुम्ही रिलेट कराल. म्हणजे प्रथमेश त्याच्यात आदी नावाचं कॅरेक्टर करतोय, जो एक प्रत्येक ग्रुपमध्ये एक भित्रस असा असतो, जो ज्याला जाम पुढे पुढे करायचं असतं, पण ज्यावेळी वेळ येते त्यावेळी तो सर्वात मागे असतो. तसं तो प्रथमेश शिवलकरचं कॅरेक्टर आहे. किंवा प्राजक्ता माळीचं रावी पेंढुरकर नावाचं कॅरेक्टर आहे, जी सुरुवातीपासून तिला म्हणजे एक वुमन एम्पॉवरमेंट आणि बिझनेस आणि ह्या गोष्टी असतात, त्यानुसार म्हणजे प्राजक्ताचा लुक पण वेगळा झाला या फिल्ममध्ये तुम्ही पाहाल तर. आपली प्रार्थना धनश्री नावाचं कॅरेक्टर करते. सो इवन प्रार्थनाचं पण, म्हणजे प्रार्थनाला आत्तापर्यंत हिरोईन, ग्लॅमरस लुक आणि रोमॅन्टिक फिल्म्स वगैरे अशा याच्यातच बघितलंय. एवढी बावळट प्रार्थना पहिल्यांदा
प्रेक्षक बघतील. सो प्रार्थनाचा एक वेगळा लुक झालाय की जी एक असते ना आपली, म्हणजे कधीतरी तुझ्याही रियुनियनच्या बाबतीत झालं असेल की अरे ही कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना केवढी नाही, किंवा उलट होतं ना, अरे केवढी टॉम्बॉय होती किंवा केवढी, आणि आता लग्नानंतर कम्प्लीट ती एक बाई झाली, स्त्री झाली आहे. ते एक प्रार्थनाचं कॅरेक्टर आहे. सावत्याचं म्हणाल रोहित मानेचं तर एक एक व्यक्ती असते ग्रुपमध्ये जिच्यामुळे खूप त्रास होत असतो, पण तरी ती आपल्याला हवी असते. अरे यार आता याचा हाय त्रास पण नाही, तो असला पाहिजे, तो असल्याशिवाय मजा नाहीये. तसं रोहित मानेचं टुमदेव नावाचं कॅरेक्टर आहे. मी स्वतः एक आपल्यात एक जण लिडरशिपवाला असतो, ज्याला राजकारणात इंटरेस्ट असतो, लहानपणापासून ज्याला समाजकारणात इंटरेस्ट असतो, तसा मी एक युवा नेता असलेलं भैयासाहेबचं कॅरेक्टर करतोय. आणि स्वप्नील दाचं म्हणशील तर एक व्यक्ती अशी ग्रुपमध्ये असते की हा नको, पण तरी तो असतो. म्हणजे आपलं ठरतं की अरे याला नको बोलूया अरे रियुनियनला, तरी पण तो येतो. आणि आपला अरे तुला का आलास तू यार, तुला नाही बोलवायचं होतं, असा तो जो एक मुलगा असतो किंवा एक मुलगी असते आपल्या ग्रुपमध्ये, हिला नको बोलूया, पण तरी पण ती येते किंवा तो येतो. ते कॅरेक्टर स्वप्नील दाचं आहे, वैभव भागवत नावाचं. सो अशी ती 6 मित्रांची गोष्ट आहे आणि रिअल टाइम गोष्ट आहे. म्हणजे रात्री ते रियुनियनला भेटल्यावर रात्री 11 ते 1 ह्या 2 तासात त्या वास्तूत, त्या प्रिमाइसमध्ये काय घडतं आणि हे कसे अडकत जातात आणि त्यातनं ते कसे बाहेर पडतात. सांगायला हे आवडेल की जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही सगळ्यात म्हटल्यावर ह्युमर तर असणारच, परंतु पडद्यावर जे काही घडतंय ते अजिबात कॉमेडी नाहीये, ते खूप सिरियस आहे. ती लोक ज्या सिच्युएशन्समध्ये अडकले आहेत ते खूप डेंजर आहे, ती खूप सिच्युएशन सिरियस आहे. परंतु आणि इव्हन ते करताना, म्हणजे आम्ही कलाकारांनी ते सादर करताना सुद्धा खूप सिरियसली गेले त्यात कुठेही, पण ते प्रेक्षक म्हणून तुम्हाला बघताना खूप हसू येईल आणि खूप मजा येईल याची गॅरंटी आहे. पण मला खरंच विचारावं असं वाटतं की हे सगळं लिहिताना की कॅरेक्टर असं आहे किंवा सावत्या आहे, म्हणजे रोहित आहे, त्यासाठी हे कॅरेक्टर का या कॅरेक्टरसाठी सावत्या, हे म्हणजे लेखकासाठी किती डिफिकल्ट असतं? डेफिनेटली आहे. म्हणजे काय माहितीये, मी मागे पण एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की मी या शाळेतला आहे म्हण, किंवा मी या स्कूलमधला आहे की ज्यावेळी तुम्हाला कॅरेक्टर्स आवडतात, तुम्हाला व्यक्तिरेखा आवडतात, त्यावेळी तुम्हाला ती कलाकृती आवडते. बरोबर. म्हणजे मी जसं उदाहरण देतो की लोकांना जय आवडला, लोकांना वीरू आवडला, लोकांना गब्बर आवडला, लोकांना बसंती आवडली, लोकांना ठाकूर आवडला, लोकांना चाचा आवडले, आणि त्याच्यानंतर लोकांना शोले आवडला. ते कॅरेक्टर्स लोकांना आवडतात. त्यामुळे मी ज्यावेळी लिहितो म्हण किंवा कधी कला, तर मी कॅरेक्टर्सवर जास्त भर देतो की सर हे कॅरेक्टर आपल्यातले कुठेतरी वाटले पाहिजे, हे कॅरेक्टर आपल्या आजूबाजू, किंवा हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग झालं पाहिजे, हे कॅरेक्टर मला आवडलं पाहिजे. आणि तुझा जो प्रश्न आहे की म्हणजे आता टुमदेवसाठी रोहित की रोहितसाठी टुमदेव, त्या मी हेच म्हटलं की आत्तापर्यंत, म्हणजे मी आता हास्यकलेतल्या कलाकारांबद्दल बोलले की त्यांना आपण कॉमेडी सादर करताना पाहिजे, परंतु त्याआधी त्या हास्य जत्रेत कॉमेडी करावी लागते म्हणून ते कॉमेडी ऍक्टर म्हणून समोर आले. पण त्याच्या आधी ते ऍक्टर आहेत. बरोबर. म्हणजे कूरमध्ये नम्रता आणि विशाखा त्यांच्या सीनला, विशाखाताई आणि नम्रता त्यांच्या सीनला डोळ्यातनं पाणी काढायचे अशा लोकांच्या. सो ते ऍक्टर आहेत आधी, देन आता त्या शोची गरज आहे कॉमेडी म्हणून ते तिकडे कॉमेडी करतायत. तसं म्हणजे गोस्वामी सरांबद्दल पण मी सांगेन की ते सिरियस पण एवढं उत्तम करतात ना, परंतु लोकांना सरांचा तो ह्युमर भागच माहिती, कारण इतके वर्ष कॉमेडी रियालिटी शो केल्यामुळे. सो म्हणजे आता सावत्या आमचा प्रेझेंट होताना नेहमी त्याच्या सातारी भाषेत प्रेझेंट झालाय सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रासोबत, पण सावत्या नॉर्मल बोलताना पण तेवढंच उत्तम करतो, हे या पिक्चरमध्ये दाखवलंय. त्यामुळे असं नाहीये की हा बाबा तिथे सातारी भाषेचं कॅरेक्टर असतं तर मी कधी विचार केला असतं आज सावत्याला तिथे टाकूया, किंवा अजून कोणतरी जो सातारी आपला बोलतो त्याला तिथे टाकूया. पण नाही, म्हणजे असं काही ठरलं नव्हतं की सावत्यासाठी तो रोल लिहायचं, तर मी ते लिहिताना सातारी भाषेत लिहिलं असतं, पण तसं नाही झालंय. ते कॅरेक्टर आधी डिझाईन होत गेलं आणि मग नाही, इथं रोहित माने चांगला जातोय, सावत्याला काहीतरी वेगळं खेळायला मिळेल म्हणून त्याला तिथे प्लेस केलंय. असं एकूण सगळ्याच कॅरेक्टरबद्दल झालंय. म्हणजे आता प्रार्थना बरोबर मी, मला आठवतंय 10 ते 11 वर्षांपूर्वी प्रार्थनाने जे आयुष्यात एकमेव नाटक केलं ते माझ्या दिग्दर्शनाखाली केलेलं.
2012-13 मी एक हिंदी नाटक केलं होतं रिश्तों का लाईव्ह टेलिकास्ट नावाचं, ज्याच्यात प्रार्थना, पियुष रानडे, रीमाताई होत्या, रीमा लागू, अंजन श्रीवास्तव अशी कास्ट होती. आणि प्रार्थनाचं पहिलंच नाटक ते, जे तिने आता प्रार्थनाने परत माझ्यासोबत काम करण्याचा योग 12 वर्षांनी आलाय. पण त्या नाटकात मला माहिती होतं की प्रार्थना काय धुमाकूळ घालायची आणि प्रार्थनाचा कॉमेडी सेन्स काय आहे, तिचा ह्युमर पॉईंट काय आहे, हे कारण त्या नाटकात ती तसं धुमाकूळ घालायची. पण इतक्या वर्षात प्रार्थनाला फक्त एक रोमॅन्टिक रोल मिळाले, ग्लॅमरस रोल मिळाले. सो तिलाही चॅलेंजिंग होते काहीतरी वेगळं करायला. खूप वर्षांनी मी इथे कोणातरी असं बाबा मी इमॅजिन झाले की ती एक साडीत मंद दिसणारी एक बाई असेल, असे कोणातरी इमॅजिन झाली. सो प्रार्थनाला म्हणजे नॉर्मल कास्टिंग करतानाही झालं नसतं की नाही रे ती एवढी ग्लॅमरस आहे किंवा काय, बट शी कॅन डू, हे मला माहिती होतं कारण ते माझ्यावर आधी काम केलंय. सो हे वाईस वर्सा असं मी म्हणेन. पण हे 2 तास ज्या एकाच घरात ती गोष्ट घडते, हे डिरेक्ट करणं किती डिफिकल्ट असतं किंवा त्याचबरोबर किती सोपं असतं, कारण का कंटिन्युटी आपल्याला मेंटेन ठेवावी लागत नाही, कारण का एकच कपडे ते येत आहेत फक्त, तो एकच रात्र तुम्हाला दाखवायची त्या शूटमध्ये. बरोबर. किती डिफिकल्ट. सगळं शूट रात्रीच होतं. आम्ही सलग 25 नाईट शूट केलंय, सलग 25 नाईट, म्हणजे माझी 7 ते 7ची शिफ्ट असायची, कारण अख्खी रात्रीची गोष्ट आहे. आणि त्या नाईट झोनमध्ये आम्ही शिरण्यासाठी एक 5 दिवस आधीपासून आम्ही सुरू केलं. म्हणजे 5 दिवस आम्ही सगळे प्रिमाइसवर गेलो त्या लोकेशनला. आणि मग पहिल्या दिवशी 1 वाजता झोपलो, मग दुसऱ्या दिवशी 3 वाजता झोपलो, मग चौथ्या दिवशी 5 वाजता झोपलो, मग 7 वाजेपर्यंत जागे राहिलो. असं करून म्हणजे एक जेटलॅग आल्यानंतर आपण जो आपलं सर्कल चेंज करतो स्लीप आवर्स, तसं ह्या प्रिमाइसमध्ये जाण्यासाठी केलं. कारण मला माहिती होतं की अचानक चलो उद्यापासून नाईट शिफ्ट करूया आणि तिथे झोपा येणं किंवा लथार्जिक होणं किंवा म्हणजे कधी कधी झोप येते आणि आपण झोपत नाही त्यामुळे डोकेदुखी वगैरे चालू होते, ह्या गोष्टी मला अवॉइड करायच्या होत्या. कारण सलग 25 रात्रींचं शूट होतं आणि आम्ही 1 शेड्यूलमध्ये ते शूट संपवायचं होतं. सो दॅट इट्स क्वाईट चॅलेंजिंग, म्हणजे जरा बऱ्यापैकी चॅलेंज होतं. त्यात आम्ही शूट करतो लोणावळा पावनाला एका लोकेशनला, जे टेकडीवर डोंगर माथ्यावर होतं. सो ते डोंगराच्या टोकावर असल्या कारणाने तिथे झाडी वगैरे पण नव्हती काही त्याच्या हर्डल्ससाठी, म्हणजे त्यामुळे ना. आणि ऐन डिसेंबर जानेवारीत शूट केलं, त्यामुळे नॉर्मली तिकडे 8-1 डिग्री सेल्सिअस तापमान असायचं, जे रात्री 9-10 नंतर साधारणतः अजून 1-2 डिग्री सेल्सिअस खाली उतरायचं. म्हणजे मला आठवतंय की रात्री 2-3 नंतर ज्यांचा सीन लागायचा ना, ते सगळे एकमेकांना चिडवायचे, आउटडोअर शूट म्हणजे घराच्या बाहेर ज्यांचं शूट लागायचं, जा तुला तर. त्यावेळी अजून चॅलेंजिंग असायचं की ते कुडकुडत आणि त्यात कंट्रोल करत डायलॉग बोलणं आणि ते. आणि मला अजून एक आठवण सांगायला आवडेल की मी थँक्स म्हणेन स्वप्नील दादा आणि श्लोकला की एक सिक्वेन्स होता त्या, म्हणजे फिल्ममध्ये आहे एक सिक्वेन्स स्विमिंग पूल मधला. ओके. सो आम्ही खूप प्रयत्न केले की ते जे मशीन आहे स्विमिंग पूल मधलं पाणी गरम करण्याचं ते मागवूया वगैरे, पण त्यावेळी नेमकं काहीतरी स्ट्राईक बीक चालू होता आणि ते मॅनेज झालं नाही. सो प्रोडक्शन कडनं मला सांगण्यात आलं की आपण मुंबईत करूया हे, काही VFX करू किंवा वेगळ्या लोकेशनला करू. तर माझं असं होतं की नाही, मला त्याच लोकेशनला हवं आहे, मला ऑर्गॅनिक हवं आहे, जे काय ते मला VFX वगैरे करायचं नाही. तर स्वप्नीलदा बोलला तेरे को चाहिए ना भाई, चलो करते. आणि रात्री त्या थंड वातावरणात 6-7 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि तो स्विमिंग पूलमधला सिक्वेन्स होता प्रमोद बनसोडे, श्लोक आणि स्वप्नीलदाचा. सो त्यांनी तो 4 तास त्या थंड पाण्यात, आणि आमचे DOP आणि आमचा असिस्टंट असे 5-6 जण त्या 5 तास थंड पाण्यात कुडकुडत त्यांनी तो अख्खा सिक्वेन्स केलाय त्या. सो इट्स क्वाईट डिफिकल्ट, पण थँक्स, म्हणजे सगळ्यांनी कोऑपरेट केल्यामुळे ते झालं. म्हणजे हर्डल्स खूप आले, प्रॉब्लेम्स खूप आले. म्हणजे 5:30-5:45 एक किरण जरी सूर्याचा आत आला की लगेच तो शूट थांबवावं लागायचं. सो ते डिफिकल्ट होतं. पण नो डाऊट पुन्हा एकदा तेच म्हणेन की प्रोडक्शन लेवलला सुनील नारकर, सेजल पेंटर, वैभव जाधव आणि आमचा श्री नारकर या चौघांनी एवढ्या भक्कमपणे ते हँडल केलं की 7 वाजता लोकेशनला गेल्यावर सगळं रेडी असायचं. पण मी स्वप्नीलकडून ही अपेक्षा करू शकते की तो करेल. मला श्लोक कडून म्हणजे हे की तो कदाचित थोडा क्रँकी होऊ पण शकला असता की बाबा नको रे, तो बाजूला जाऊन बोलू पण शकला असता, मी नाही जाऊ शकत, मला थंडी वाजते. त्याने किती कोऑपरेट केलं? नाही, नक्कीच खूप कोऑपरेट केलं. म्हणजे
त्या कॅरेक्टरची थोडीशी लिहितानाच गरज होती की त्याला स्केटिंग यायला पाहिजे, त्याला थोडं स्विमिंग आलं पाहिजे. सो त्याचं एक थोडंसं ट्रेनिंग पण त्याने घेतलं आधी. आणि म्हणजे त्याचा एक फायदा असाही झाला मला, ट्रेनिंग घेता घेता त्याला आवडही लागली स्केटिंगची आणि तो आता स्केटिंग उत्तम करतो. सो त्याच्याबद्दल त्याच्याकडनं म्हणजे त्याच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही झाला. नंतर अल्पाच्या थोड्या शिव्या पडल्या मला बायकोच्या. हा म्हणजे 5 नसते लेकरू 7-8 वर्षांचं त्या पाण्यात कुडकुडत होतं. आणि म्हणजे त्याचंही सायकल आम्ही चेंज केलं होतं झोपेचं. पण ते 5 तास पाण्यात राहिल्यानंतर तो वरती आल्याला जो झोपलाय दुसऱ्या क्षणाला तो त्याचा शॉर्टही लागलेला. पुन्हा त्याला 4 वाजता उठवलं की स्लो एक शॉर्ट लागलाय. पण यस त्याने खूप कोऑपरेट केलं. त्याने चेतना आणि निखिलच्या मुलाची भूमिका केली आहे. त्याच्याही कॅरेक्टरचं नाव इंटरेस्टिंग आहे. त्याच्या कॅरेक्टरचं नाव आहे जॉनी लिव्हर पाध्ये असं श्लोकचं नाव आहे. पण आय मस्ट से की टायटल ट्रॅक मध्ये तुमच्या सगळ्यांपेक्षा छान डान्स हो मला त्यानेच केलाय आणि तो सुंदर करतोय. म्हणजे असं वाटत नाही की नवीन नौखा आहे. नाही, तो डान्सर इतसर शिक्षण घेतोय. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की ते आदल्या रात्री त्याने माझी रिहर्सल घेतली होती बाबा असं नाचायचंय करून. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे मला हा सगळ्या ऑडियन्स कडून तुला विचारायचा आहे की खूप वेळा असं होतं की आपले चित्रपट चालत नाहीये. आपले मराठीमध्ये एक वेळ आली अशी की नाही चालत आहे. तुम्ही कितीही इनोव्हेटिव्ह गोष्ट द्या ती कुठेतरी प्रेक्षकांना आवडत नाहीये किंवा प्रेक्षक जात नाहीये. आता आपण बोंबिलवाडी देखील आला, इनोव्हेटिव्ह चित्रपट होता, तरी तो प्रेक्षकांपर्यंत पाहिजे तितका पोहोचला नाही किंवा पोहोचला तरी तो प्रेक्षकांनी बघितला नाही. दादा कुठे कमी पडतोय आपण पडतोय, प्रेक्षक पडतायत, की हा एक असतं ना की इतकं जीव तोडून इतकं आपण काम करतोय किंवा आपण चित्रपट एक सुंदर कलाकृती बनवतोय. बाकी काय माहितीये मला काय म्हणायचं अंकिता की बरेच जण बोलतात या गोष्टीवर की तुम्ही चांगलं आणा, नंतर बोलता प्रेक्षक पाठ फिरवतात, मग प्रेक्षक येत नाही म्हणून तुम्ही बोंबलत राहता. पण हे ना आपल्याकडे ना सध्या खूप हलक्या कानांचं झालंय. म्हणजे माझं म्हणणं आहे, मी अंकिता तुला सांगतोय की हा चित्रपट चांगला नाही, बघू नको, हे तू माझ्यावर नको विश्वास ठेवूस. काय की तू स्वतः जाऊन बघ आणि तू ठरव. माझं म्हणणं हेच आहे. आणि म्हणजे याला एक सपोर्टिंग आय डोंट नो ते का करतात मला खरंच माहिती नाही. पण एक ती ट्रोलर्स नावाची एक जमात आहे ना, ती म्हणजे आय डोंट नो यार. म्हणजे मला या मागचं मी कधीतरी वेळ मिळाला की रिसर्च करणार आहे की त्यांना पैसे मिळतात ट्रोल करायचे की त्यांना मानसिक आनंद मिळतो. मला काय होतं माहिती आहे, कुठली कलाकृती असो, म्हणजे एक सिनेमा करताना किंवा आपला आता मज्जाच्या पण काही वेब सिरीज येत आहेत, तुलाही तो अंदाज असेल की एखादा सिनेमा करताना ना 100-150 जणांची टीम काम करत असते ग. म्हणजे आणि कोणी अशा याने कधीच फिल्म बनवत नाही चल आज प्रेक्षकांना येडं बनवूया, चल त्यांना काहीतरी फालतू देतो मी म्हणजे लोक मला नावं ठेवतील, ह्या अँगलने कोणच कधीच बनवत नाही फिल्म. एवढं तर क्लिअर आहे. सगळेजण काहीतरी प्रेक्षकांना चांगलं देऊया जेणेकरून प्रेक्षक मला डोक्यावर घेतील, प्रेक्षक मला प्रेम करतील, ह्या अँगलनेच फिल्म बनवतात किंवा काय वॉटर नाटक बनवतात. कुठलीही कलाकृती बनताना की आज प्रेक्षकांना आपण येडं बनवूया, आज चेपूया, अशा अँगलने कोणच कधीच फिल्म करत नाही. सो एक 150 जणांची फिल्म, एक फिल्म बनवायला साधारणतः वर्षभर काम करत असते. म्हणजे स्क्रिप्ट प्रोसेसचं घेतलीस ना तर स्क्रिप्टिंग करण्यापासून एक 5-6 महिने स्क्रिप्टिंगवर काम करणं, 3-4 महिने प्री प्रोडक्शनवर काम करणं, एक महिन्याभराचं शूटिंग ऑन लोकेशन आणि त्याच्यानंतरचे 3-4 महिने पोस्ट प्रोडक्शनला काम करणं, ही एवढी मोठी प्रोसेस असते ज्याला 100 ते 150 जणांची टीम काम करत असते. अहोरात्र आपलं तन मन धन होते त्याच्यात. प्रोड्युसर जो त्याच्या मेहनतीचा पैसा लावतो. आज असं कोणाकडेच नाही की जा 4 करोड घेऊन जा, मला नाही गेले तरी चालतील, असं कोणीच नसतं. की बाबा तो जर त्याने त्या सिनेमाला टाकले नाही तर तो त्याच्या घरच्यांना वर्ल्ड टूर करून आणलं, काहीतरी फिरवून आणलं. एवढं साधं आहे, सोपं आहे ते. पण काय होतं ना की एक जण काहीतरी कमेंट करतो किंवा एक जण काहीतरी सांगतो, मग दुसरा ना त्याच्यावर विश्वास ठेवून डायरेक्ट होकार देतो. आणि मी ना पाहिलं पण आहे ग, म्हणजे मी जस्ट क्युरिओसिटी म्हणून, म्हणजे खूप आधीच ठरवलं की त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा काही तू सिनेमांच्या तर नावं घेतलीस किंवा मी बऱ्याचदा, आता माझा सिनेमा आत्ता येतोय पण याच्या आधी काही सिनेमे येत होते आणि लोक गाण्यावर टीजरवर सुरू होतात. एक्झॅक्टली भाई फिल्म तो देख की
तू कोण नोलन आहेस, कोण आहेस की बाबा तुला सगळंच कळतं फिल्म मधलं. भाई टीजर बघितलं आणि याच्यात आता मला कळतंय काय आहे ते, आणि किंवा हे पोस्टर आलं आणि याच्यावर मला आता काय ते कळतंय, असं नाही होतं ना. तू जाऊन बघ ना, देन यू डिसाइड. तू एक ते 300-500 रुपये खर्च कर आणि मग तुला हक्क आहे त्या फिल्म बद्दल बोलण्याचा, किंवा त्या नाटकाबद्दल बोलण्याचा, किंवा त्या कलाकृतीबद्दल बोलण्याचा. देन तुला हक्क आहे. बरं, हे काहीतरी फालतू केलंय एवढं नको सांगूस, ते काय चुकलं तेही सांग. करेक्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की फ्लेवर आहेत ना. म्हणजे आज अंकिताला जर विनोदी आवडत असेल तर मला म्युझिकल आवडतो. बरोबर. पण मला अंकिताला म्युझिक आवडतच नाही. सो मला जो म्युझिकल सिनेमा आवडतोय किंवा म्युझिकल नाटक आवडतंय किंवा संगीत नाटक आवडतंय ते अंकिताला आवडलंच पाहिजे असं नाही. सो तुम्ही त्या एकतर मी म्हटलं तसं की मी जस्ट क्युरिओसिटी म्हणून चेक केलं ग त्याचे व्हॉट एव्हर ग्रँडफादर आणि गॉडझिला आणि किटी कॅट असं वगैरे काय काय ते नावं असतात त्यांची. किटी कॅट 007 वगैरे असं काहीतरी, जे स्वतःची आयडेंटिटी लपवतात, ते कुत्रा मांजरीचा फोटो टाकतात आणि त्यांचे फॉलोअर्स 2-3-0 पोस्ट असं असतं त्या प्रोफाईलला गेल्यावर. आणि त्यांची कमेंट ना एवढी भली मोठी असते. सो अरे तुला दोघं जण पण फॉलो करत नाहीये. असं वाटतं का कुठे की या लोकांना त्याचसाठी अपॉइंट केलंय? हा, म्हणजे मी म्हटलं तसंच की मला कळत नाहीये की म्हणजे बघ 3-4 कारण असतात. 4 कारण म्हणजे कोण मुद्दाम तर करत नसेल की आज किंवा माझी पर्सनली बोलून दाखव की याची माझ्यावर दुश्मनी आहे पर्सनली, किंवा स्वप्नील दादाबद्दल बोलून दाखवा की स्वप्नीलने माझं आयुष्यात असं केलंय त्याच्यावर माझी पर्सनल दुश्मनी, असं तर नाहीये. सो मला जे वाटतं ते 3-4 कारण असेल की एकतर मराठी सिनेमा पुढे जाऊ नये असं वाटत असेल. दुसरं म्हणजे त्यांना खूप सारे पैसे मिळत असतील पोस्ट करण्याचे किंवा ट्रोल करण्याचे. तिसरी गोष्ट, त्यांच्याकडे कामधंदे नाही आहेत, त्यांच्याकडे नेट फ्री आहे आणि टाइमपास म्हणून ते त्या लिखाण करत असतील त्या पोस्टवर. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यांना खूप काही कळत असेल त्याच्यामुळे ते हे असं करतात. पण मला खरंच, आणि एक 5वी अजून एक गोष्ट असू शकते की ज्यांना मानसिक आनंद मिळतोय, विकृत आनंद मिळतोय हे सगळं करताना. म्हणजे मी काय करेन अंकिता की मला तुझी एखादी गोष्ट खटकली ना मी तुला समजवेन. कारण मला एवढंच आहे की अंकिता हे मुद्दाम तर करत नाहीये, आज मज्जाच्या फॉलोअर्सच कमी होऊ दे म्हणून काहीतरी वाईट करते असं तर करणार नाही असतो. तू चांगलंच देण्यासाठी करशील आणि ते कोणासाठी, प्रेक्षकांसाठी करशील. एवढं सोपं आहे. आज जर तू हे सोडलं काहीतरी नोकरी करशील, तुझा चरितार्थ करशील. परंतु ह्या लोकांना ते का कळत नाहीये की एक टीम 150 जणांची किंवा 1-1.5 वर्ष कलाकृतीवर काम करते आणि आपण फक्त एका कमेंटमध्ये संपून टाकतो. मी चॅलेंजवर सांगतो, ज्या दिवशी फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, व्हॉट एव्हर जे काही माध्यम आहेत ज्याच्यावर कमेंट करायचे पैसे लागतील ना, भले तो 1 रुपया पर कमेंट असो, मी तर म्हणते 50 पैसे पर कमेंट असो, त्याच्यानंतर किती जण कमेंट करायला येतात ना ते मला खरंच बघायचंय. हे झालं सगळं फुकट आहे ना, म्हणून काही संबंध नसतो का आपला. काहीतरी इराणमध्ये किंवा लिबियामध्ये काहीतरी होतं आणि त्याच्यावर पण इथे ज्ञान झाडणार आहेत, ज्याचा काही संबंधच नसतो आपल्याकडे. पण नेव्हरदलेस चित्रपट येतोय आणि चित्रपट धूम धडाक्यात येतोय. काय म्हणतात, काहीही कसर नाही सोडले की प्रमोशनच कमी झालंय किंवा आर्टिस्टच कमी आहे किंवा प्रोडक्शन क्वालिटीच कमी आहे, काहीच नाहीये इथे. नाव सुंदर आहे, कलाकार छान आहेत, गाणी सुंदर आहे, टीजर छान आलाय, ट्रेलरची उत्सुकता आहे की ट्रेलरही तितकाच दमदार आणि काहीतरी ट्विस्ट घेऊन येईल ट्रेलर, हे खरंच. आणि आता असे कमेंट नका देऊ की मराठी चित्रपट अरे त्यांना बघा. नाही, मला फक्त एकच हात जोडून विनंती एवढीच करायची आहे की तुम्हीच आहात जे तुम्ही डोक्यावर घेता आणि तुम्हीच आहात जे खालती आपटता. सो मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही कलाकृती बघा. म्हणजे माझ्याच बाबतीत नाही, सगळ्या कलाकारांच्या बाबतीत बोलतोय की तुम्ही कलाकृती बघा आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कसं वाटलंय. बाकीच्यांना बघू द्या आणि बाकीच्यांना डिसाईड करू द्या की त्यांना कसं वाटलंय. खरंच हात जोडून विनंती आहे. म्हणजे बऱ्याचदा असंही होतं ग की तुम्ही काय पैसे कमवता, हे कमवता, ते कमवता, बट हे प्रोफेशन आहे कलाकारांचं
आज मी इथे नसतो तर म्हणजे मी स्वतः सायन्समध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, मी काहीतरी डॉक्टरकडे वळलो असतो, पण मला हे येतं म्हणून मी इथे आहे की उगाच मला ऍक्टिंगच येत नाही आणि तरी मी माझं ऍक्टिंगचं घोडं दांबडवतोय असं नाही आहे ते. सो खरंच सगळ्या प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे की ती कलाकृती बघा, तुमच्यासाठी तयार केलेली असते, इतरांनाही बघू द्या, लेट देम डिसाईड, तुम्ही डिसाईड करा. आणि नो डाऊट तुम्हाला वेळोवेळी कान पिळायचा हक्कच आहे, परंतु आधी जजमेंटल होऊ नका, एवढंच सांगेन. अगदीच. आणि खरंच खूप थँक्यू. बरेच दिवस फोनवर कोऑर्डिनेशन सुरू असताना आज नको उद्या नको माझं हे शूट आहे ते शूट आहे, पण हे ऐकायला पण मला खूप बरं वाटत होतं की तू उगाच कारणं नव्हता देत. त्याच्या मागे मी आता PR शी पण बोलत होते की अगं त्यांचं स्केड्यूल त्यांच्या तोंडावर पाठ आहे. मला महिनाभराचं त्यांनी मला ऐकून दाखवलं त्यांचं स्केड्यूल कुठे काय, इतक्या सगळ्या स्केड्यूलमध्ये इतका वेळ दिला त्यासाठी थँक्यू सो मच. नाही, थँक्यू तुला, कारण मज्जा आहे पहिल्यापासून. म्हणजे इथे आलो तुझ्याशी बोलायला लागलो की घरी आल्यासारखं वाटतं. म्हणजे पण असं कम्फर्ट मी कधी कुठे बसून इंटरव्ह्यू देणार नाही, पण इथे त्यांना काहीच प्रेशर वाटत नाही तुझ्याशी इंटरव्ह्यू देताना, आणि मज्जा म्हणजे जरा स्वतःचं घर असल्यासारखं वाटतं. थँक्स टू यू. अगदीच. आणि मला स्पेशली फार आनंद होतो, कारण का जेव्हाही चित्रपटासाठी किंवा हास्य जत्रेच्या व्यतिरिक्त मी जेव्हा इंटरव्ह्यू घेते ना, मग ते नाटकासाठी असू दे, चित्रपटांसाठी असू दे, मला खूप भारी वाटतं. कारण का हा प्रवास 2% का होईना पण मी समोरून पाहिलाय किंवा जवळून पाहिलाय की कुठे तो सेट हास्य जत्राचा आणि कुठे आज आपण इथे बसलोय. हा इतका मोठा प्रवास अजून खूप करायचंय, खूप जिंकायचंय, हे काहीच नाही असं समजूया. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता प्रसाद खांडकेकर सोबत घेते तुमचा निरोप. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.